आणि एक महत्त्वाची बातमी आहे, पुण्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। महाविकास आघाडीचे सर्वच पराभूत उमेदवार आज दिल्लीमध्ये दाखल होणार आहे। मंगळवारी सर्व उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांची भेट घेणार आहेत। शरद पवार दिल्लीला रवाना झाले, तर पुण्यातील पराभूत उमेदवार दिल्लीमध्ये शरद पवार यांना देखील भेटण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आणि हडपसरचे उमेदवार राहिलेले प्रशांत जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत जगतापचे आपलं स्वागत। आपण निर्णय घेतलेला आहे, आता थेट सुप्रीम कोर्टाचं दार आपण ठोठावणार आहात। म्हटलं जे काय 15 दिवसातल्या ज्या घडामोडी ज्याच्यामध्ये एकतर महाराष्ट्र विधानसभेचं मतदान आणि निकाल याच्यामध्ये जी तफावत पाहिजे, त्याच्यानंतर माझ्यासहित सर्वच उमेदवारांनी या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत। आम्ही पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातले समस्त महाविकास आघाडीचे उमेदवार हे दिल्लीमध्ये आज थोड्या वेळाने निघणार आहोत, संध्याकाळी तिथे पोहोचणार आहोत। उद्या सकाळी सुप्रीम कोर्टातल्या वकिलांबरोबर आमची चर्चा आहे। एकूणच ईव्हीएम मशीन असेल, व्हीव्हीपॅट असेल, याच्याबद्दल्या तक्रारी, प्रशासकीय तक्रारी, आमच्या एकूणच मतदानाच्या दरम्यान आलेल्या सगळ्या अडीअडचणी आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। मला खात्री आहे की भारतीय लोकशाहीमधली न्याय व्यवस्था अजूनही जिवंत आहे। आम्ही या संदर्भात डेमोची सुद्धा मागणी केलेली आहे की ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीपॅट कशा प्रकारे टॅम्पर करता येतात, आणि मला खात्री की हे सगळं पाहून सुप्रीम कोर्ट योग्य ते निकाल नक्की देईल। नक्कीच जगतापजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।